गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। निष्कर्षानंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय होणार। 22 कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महानगरपालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस। तर कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, पालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस। परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज पहिली सुनावणी। दोषी पोलिसांवरती कारवाईसाठी कुटुंबाची याचिका। औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू। कालच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार आज सावरला। सेन्सेक्स 1200 अंकांवरती उघडला, तर निफ्टी 390 अंकांनी वधारला। सर्वसामान्यांना मोठा झटका। आजपासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागला। उज्ज्वला योजनेमधील सिलेंडर सुद्धा 50 रुपयांनी महागले। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळणार। 30 एप्रिलला पैसे होणार जमा। लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष। अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन। 64 वर्षांच्या नंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये। वर्ध्याच्या तरोडाजवळ कारच्या टँकरला धडक। एकाच कुटुंबामधील 4 जणांचा मृत्यू। पोलीस कर्मचाऱ्याचं कुटुंब अपघातात। आयपीएलमध्ये घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा पराभव। रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची मुंबईवरती 12 धावांनी मात। कृणाल पंड्याच्या 4 विकेट्स। हार्दिक तिलकची वादळी खेळी व्यर्थ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।